बातमी मराठा आरक्षणाची आहे। मराठा आरक्षणावरनं आता भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच झुंपलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी खरं तर 13 ऑक्टोबरला राज्य सरकारच्या वतीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलेलं आहे। आणि राणेंनी जर का योग्य वेळी अभ्यास केला असता तर आता मराठा समाजाला आरक्षणाची लढाई लढावी लागली नसती, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रश्मी, भाजपनं काय उत्तर दिलंय? ज्ञानदा, आपण बघतो आहे की माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने आरोप केले आहेत त्यामध्ये भाजप असेल किंवा स्वतः मंत्रिमंडळातर्फे विनोद तावडे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। भाजपचं एकच म्हणणं आहे की जेव्हा नारायण राणे किंवा आघाडी सरकार होतं त्यांनी नीट अहवाल दिले असते, माहिती दिली असती, पुरावे दिले असते तर आज मराठा समाजाला रस्त्यावरच उतरावं लागलं नसतं, ह्या मागण्या करण्याची वेळच आली नसती। हे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याच वेळेला विनोद तावडे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या दिवशी जेव्हा हिअरिंग झाली तेव्हा सगळ्या वकिलांकडनं त्यांनी अधिकृत वकिलांकडनं माहिती घेतली, ती माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती आणि त्याच माहितीच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान हे कोणती खोटी माहिती नव्हती आणि अविश्वास ठराव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। इतकंच नाही तर त्यांनी नारायण राणे यांना हा टोला देखील लगावलेला आहे की अविश्वास ठराव आणायचा असेल तर तो विधानसभेत आणावा लागतो, विधान परिषदेत आणावा लागत नाही। नारायण राणे हे जे आरोप करत आहेत त्याआधी त्यांनी जर अभ्यास केला असता तर कदाचित हे आरोप करण्याची वेळ देखील आली नसती। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।